नमस्कार मित्रांनो, गॉड इज एव्हरीथिंग या चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं पुनश्च सहर्ष स्वागत. आज आपण बघणार आहोत नवनाथ चरित्र व कथेचा अध्याय 20, ज्याचं नाव आहे मैनाकिनीचे पूर्वचरित्र, गोरक्षनाथाची गुरुभेट. तर चला मग सुरू करू. मारुतीने अगदी लहान रूप घेतले व त्याने शृंगमुरुडास राजवाड्यात गुप्तपणे प्रवेश केला. तेव्हा राणी मैनाकिनी आपल्या पलंगावर झोपली होती. तिच्याजवळ तिच्या दासी वगैरे कोणीच नव्हते. हे सर्व पाहून मारुती पलंगावर जाऊन बसला व त्याने तिचा हात धरला. त्यामुळे तिला जाग आली. जागे होऊन तिने मारुतीला पाहिले व लगेच तिने मारुतीचे पाय धरले. राणीला मैनाकिनी, पद्मिनी व तिलोत्तमा अशा 3 नावे होती व ही नावे पुढील कारणांमुळे पडली. ती सिंहल द्वीपातील पद्मिनी स्त्रियांत मैनाकिनी अत्यंत व अतिशय सुंदर स्त्री होती व तिच्या प्रकारे दुसरे कोणीच स्वरूपवान स्त्री नव्हती. एकदा मैनाकिनी आकाशाकडे पाहत होती. विमानातून उपरिचर वसू जात होता. त्याचे धोतर एका बाजूला झाले व विषयदंड विमानाच्या गवाक्षातून मैनाकिनीस दिसला. तेव्हा तिला हसू आले. ती हसली. हे पाहून वसू तिला म्हणाला, माझ्याविषयी तुला प्रेम उत्पन्न झाले म्हणूनच तू हसलीस. खरोखरीच तू एक व्यभिचारी पापकर्म करणारी स्त्री आहेस. परंतु मी तसा भ्रष्ट झालेला नाही. वसूंमध्ये मी सर्वश्रेष्ठ तपस्वी आहे. असे असताना माझ्या प्राप्तीची इच्छा करतेस व मला हसतेस. तेव्हा आत्ताच्या आत्ता तुझी वस्ती स्त्री राज्यात होईल व त्या ठिकाणी तुला पुरुषाचे दर्शनही दुर्लभ होईल. तो शाप ऐकून तिने त्याची क्षमा मागितली व त्याची स्तुती करून त्याला म्हणाली, नकळत हा अपराध माझ्याकडून घडला आहे व त्याचा असा वाईट परिणाम झाला आहे. जे नशिबात भोग आहेत ते भोगलेच पाहिजे. हे जरी खरी असले तरी कृपा करून आता असे करा की उशाप देऊन मला आपल्या पायाशी तरी जागा द्यावी. तिची प्रार्थना ऐकून त्याने उशाप दिला की, हे पद्मिनी, सध्या स्त्री राज्यावर जी राणी तिलोत्तमा आहे ती मरण पावल्यानंतर तू त्या राज्याची राणी होशील व आता माझे ठिकाणी तुझे चित्त गुंतले आहे. तेव्हा माझा मुलगा मच्छिंद्रनाथ तुझ्याशी रत होईल व त्याच्यापासून तुला मीननाथ नावाचा मुलगा होईल व मच्छिंद्रनाथ तुला सोडून दूर जाईल. नंतर तूही स्वर्गात जाऊन भोग भोगशील. हे सर्व ऐकून मैनाकिनीने प्रश्न केला, जर स्त्री राज्यातच सर्व स्त्रियाच आहेत व पुरुष नाही तर त्यांना संतती कशी होते? त्यावर वसूने सांगितले, वायुपुत्र जो मारुती ती उद्वरेता आहे. त्याच्या बुभुकाराने स्त्रियांना गर्भधारणा होते, परंतु पुरुष गर्भ मात्र ताबडतोब गळून पडतो व स्त्री गर्भच फक्त वाढत राहतो. ही माहिती मैनाकिनीला उपरिचर वसूने सांगितली व त्यावर मैनाकिनीने त्याला विचारले, माझी व मच्छिंद्रनाथाची भेट कशी होईल व असेही विचारले की, जर तेथे पुरुष जगू शकत नाही तर तेथे कोणत्या युक्तीने मच्छिंद्रनाथाचे येणे होईल ते मला सांगा. त्यावर वसूने सांगितले, तू आता तपश्चर्या करून मारुतीची आराधना कर, म्हणजे तो प्रसन्न होऊन तुझी सर्व काळजी दूर करेल. परंतु तू एक गोष्ट पूर्णपणे लक्षात घे, ती ही की जेव्हा मारुती तुला प्रसन्न होईल तेव्हा तू त्याच्या प्रत्यक्ष अंगसंगाचे मागणे मागून घे. त्यामुळे तो संकटात सापडेल व मच्छिंद्रनाथास घेऊन येईल. अशा रीतीने तू तुझे मनोरथ पूर्ण करून घे. तू
मारुतीविषयी कोणतीच गोष्ट मनात आणू नकोस. तो अगदी निश्चिंतपणे मच्छिंद्रनाथाची व तुझी भेट घडवून आणेल. व असा उशाप दिल्यावर उपरिचर वसू आपल्या ठिकाणी निघून गेला. मैनाकिनी त्यानंतर स्त्री राज्यात शृंगमुरुड नावाच्या शहरात आली व तेथील चांभाराच्या घरी ओट्यावर बसली. तेव्हा त्या घरच्या घरमालकिनीने तिची चौकशी केली. तेव्हा मैनाकिनीने तिला आपली सर्व हकीकत मुळापासून सांगितली. मैनाकिनी म्हणाली, मी सिंहल द्वीपात राहत असते, परंतु मला उपरिचर वसूचा शाप झाला म्हणून मी येथे आले आहे. आता या ठिकाणी माझे कसे होईल? त्यावर ती चांभारीण म्हणाली, तू मला मुलीप्रमाणे आहेस. इथे तू अगदी आनंदाने राहा व स्वहस्ते स्वयंपाक करून जेवत जा. येथे मैनाकिनी आनंदाने राहू लागली. नंतर मैनाकिनी दोघींचा स्वयंपाक करून दोघीजणी आनंदात दिवस कंटू लागल्या व चांभारणीची चूल सुटली. एकदा स्त्री राज्याची राणी तिलोत्तमा हिने प्रधान व इतर दरबारी स्त्रियांना सांगितले की मी आता वयस्कर झालेली आहे व त्यामुळे मी किती जगते हे सांगता येत नाही, म्हणून कोणाची तरी स्त्री राज्यावर राणी म्हणून नेमणूक करावी. या गोष्टीचा आता विचार करावयास हवा. हे राणीचे बोलणे ऐकून मंत्रिमंडळाने ठरविले की हत्तीच्या सोंडेत माळ द्यावयाची व त्याला नगरात फिरवून तो जिच्या गळ्यात माळ घालेल तिला राज्यपदावर बसवावयाचे. ही योजना राणीस पसंत पडली व सुमुहूर्त पाहून हत्तीच्या सोंडेत माळ देऊन त्याला नगरात पाठविण्यास आले. हत्तीने मैनाकिनीच्या गळ्यात माळ घातली म्हणून तिला मोठ्या थाटाने राजवाड्यात आणण्यात आले. सिंहासनावर बसविण्यात आले. मैनाकिनी राणी झाल्यानंतर तिने मोठी तपश्चर्या केली. तिची भक्ती पाहून मारुती प्रसन्न झाला. हे सर्व मागे कथन केलेले आहेच. ती जेव्हा सिंहल द्वीपात होती तेव्हा तिच्या आईवडिलांनी तिचे नाव मैनाकिनी ठेवले होते. ती सिंहल द्वीपातील सर्वात अशी सुंदर स्त्री पद्मिनी होती, म्हणून लोक तिला पद्मिनी म्हणत व तिला तिलोत्तमचे राज्य मिळाले म्हणून कोणी कोणी तिलोत्तमा म्हणत. अशी ही 3 नावे असल्याने त्या नावांनी ती खूप प्रसिद्ध झाली. पूर्वी सांगितल्याप्रमाणे मारुतीने मैनाकिनीचा हात धरल्यानंतर तो म्हणाला, मी तुला दिलेल्या वचनाप्रमाणे मच्छिंद्रनाथाला तुझ्या स्वाधीन केला होता, परंतु आता तो येथे फार दिवस राहील असे दिसत नाही, कारण मच्छिंद्रनाथाचा शिष्य गोरक्षनाथ हा त्याला परत नेण्यासाठी इकडे येत आहे व तो सर्वांना अजिंक्य असा आहे. तो येथे येऊन मच्छिंद्रनाथास परत नेऊ नये म्हणून मी व श्री रामांनी फार प्रयत्न केले, परंतु त्याचे आमचे दोघांचेही म्हणणे त्याने ऐकून घेतले नाही व गोरक्षनाथ हा मच्छिंद्रनाथास नेल्याशिवाय राहणार नाही. त्यानंतर मारुतीने मैनाकिनीस सांगितले की जेव्हा गोरक्षनाथ येथे मच्छिंद्रनाथाला नेण्यासाठी येईल तेव्हा त्याला इथेच मोहपाशात अडकव व वाटेल त्या युक्तीने त्याचे मन इथेच रमव, परंतु एक लक्षात ठेव, तो विषयसुखाने आकर्षिला जाणार नाही. कोणत्याही दुसऱ्या प्रयुक्तीने किंवा युक्तीने त्याच्यावर तुझी छाप पाड. एवढे सांगितल्यावर मारुती निघून गेला व मैनाकिनी राणी काळजीत पडली. इकडे शृंगमुरुडास गोरक्ष कलिंगावेश्यासह येऊन पोहोचला. ते सर्वजण धर्मशाळेत राहिले होते. धर्मशाळेतून कलिंगा वैश्या आपल्या सर्व गायनवादन सरंजामासह राजवाड्यात येण्यास निघाली. तिच्याबरोबर आणखी 5-7 जणीही होत्या.
कलिंगाने आपण आल्याची सूचना देण्यासाठी द्वारपालास सांगितले. द्वारपालाने तिचा निरोप राणी मैनाकिनीला सांगितला. मग राणीने कलिंगाला तिच्या बरोबरच्या मंडळीसह आणावयास सांगितले. त्याप्रमाणे सर्व मंडळी सभेत आली. तेव्हा मच्छिंद्रनाथ रत्नजडित सिंहासनावर बसला होता. शेजारी मैनाकिनी राणी होती. त्या दोघांच्या सेवेत बऱ्याच स्त्रिया होत्या. दरबारात आल्यानंतर कलिंगा राणी पद्मिनीस म्हणाली, मी तुमची कीर्ती ऐकून येथे आले आहे. तुमचे हे ऐश्वर्य व वैभव पाहून मला समाधान झाले आहे. व अशा रीतीने अनेक प्रकारे तिने पद्मिनी राणीची स्तुती केली. राणीने कलिंगाचा नाच रात्रीच्या वेळेस करण्याचे ठरविले. म्हणून सर्वांसह कलिंगा आपल्या मुक्कामी परत आली. रात्री होताच नाचाच्या कार्यक्रमासाठी राणीने सभामंडपात सर्व तयारी केली व कलिंगाला आणावयास पाठवले. जेव्हा ती आपले गायनवादन साहित्य घेऊन निघाली तेव्हाच गोरक्षही तिच्याबरोबर निघाला व निघण्यापूर्वी कलिंगाला एकांतात सांगितले होते की मला मृदुंग वाजवण्यासाठी दे. मी मृदुंग इतका चांगला वाजवीन की राणी खूप खुश झाली पाहिजे. व जेव्हा राणी खुश होईल तेव्हा तू राणीकडून वाटेल तितका पैसा मागून घे. त्यावर कलिंगाने उत्तर दिले की मी तुला तेथे नेले असते, परंतु तेथे सर्व स्त्रिया आहेत व तुला पाहून त्यांना संशय येईल. तिचे म्हणणे ऐकून गोरक्षा म्हणाला, मी स्त्रीचे रूप घेऊन येतो. त्यात 2 फायदे होईल. एक म्हणजे मला माझ्या गुरुची भेट मिळेल व दुसरे म्हणजे तुला पुष्कळ धन मिळेल. त्याच्या विचारात कलिंगाने रुकार दिला. नंतर गोरक्षाने उत्तमपैकी लुगडे नेसून चोळी घातली व वेणीफणी करून त्याने चांगले दागिने घातले. अगदी स्त्रीप्रमाणे हुबेहूब वेश घेतला. आपल्या स्त्री वेशात पाहून बाकीचे सर्वजण त्यांना खूप आश्चर्य झाले. उर्वशीसारख्या सुंदर स्त्रिया सुद्धा त्याला दासी म्हणून शोभतील असे अत्युत्तम रूप घेतले. त्याचे ते सुंदर डोळे पाहून राणी व इतर सर्व मंडळीही त्याच्या स्त्रीरूपाची वाखाणणी करू लागल्या. गोरक्षाच्या स्त्रीरूपापुढे कलिंगा मुख्य नायकीन असूनही तिचे तेज फिके पडू लागले. गोरक्षाने ताल सूर जुळविले व मृदुंगावर थाप मारली. त्यानंतर नाचगाणे सुरू झाले. त्यावेळी कलिंगाचे गाणे ऐकून सर्वजण खूप आनंदित झाले. मच्छिंद्रनाथाला पाहून मनोमनीच गोरक्षाने नमस्कार केला व खूप दिवसांनी गुरुचे दर्शन झाल्यामुळे त्याला आपण कृतार्थ झालो असे वाटले. सभागृहात नृत्य गायनाचा कार्यक्रम फारच उत्कृष्ट झाला. मच्छिंद्रनाथाने सुद्धा मान हलवून शाबासकी दिली. गोरक्षनाथाने मात्र त्यानंतर मधून मृदुंगावर चलो मच्छिंदर गोरख आया असे स्वर उमटविण्यास सुरुवात केली व तसे स्वर तो वारंवार काढू लागला. तो स्वर ऐकून मच्छिंद्रनाथास हादरा बसे व त्याच्या मनात विचार आला की गोरक्ष इथे कसा पोहोचला. ते स्वर ऐकून त्याचे मुखकमल निस्तेज होऊ लागले. त्याचे मन गाण्यावरून उडाले. तेव्हा राणी त्यास काय झाले असे विचारले. तेव्हा मच्छिंद्रनाथाने गोरक्षाचा सर्व इतिहास सुरुवातीपासून सांगितला. पद्मिनीलाही गोरक्ष आल्याविषयी अगोदरच मारुतीने सांगितले होते. तेव्हा तिला लगेच खून पटली. तिचेही मुखकमल चटकन उतरले व त्या गाण्यामुळे गाण्यातील रंगांची भंग झाली. अशा स्थितीत ती गाणे लक्ष देऊन ऐकू लागली. तेव्हा तिला काही वेळानंतरच तोच ध्वनी ऐकू आला. नंतर तिने कलावंतीस सांगितले की
आमच्या संग्रहातला मृदुंग वाजवून पहा. तो मृदुंग कलावंतीने वाजवला. त्यातूनही तसेच स्वर निघू लागले. मग राणीने आपल्याकडच्या कलावंतीस मृदुंग वाजविण्यास पाठविले. परंतु तिला काही चलो मच्छिंदर गोरख आया हे शब्द काढणे जमले नाही. मग मैनाकिनीने त्या स्त्री वेशातील कलावंतीस म्हणजेच आपल्या गोरक्षाला एका बाजूस नेले व गुरुची शपथ घालून खरे बोलण्यास विनंती केली. त्याच वेळी प्रकट होण्याची खरी वेळ हीच असा विचार करून गोरक्ष मैनाकिनीस म्हणाला, मी खरी स्त्री नाही, तर मच्छिंद्रनाथाचा शिष्य गोरक्षनाथ आहे. तुझ्या राजाच्या नियमामुळे मला स्त्री वेश घेऊन यावे लागले. मग मैनाकिनीने त्याच्या पाया पडून त्याला पुरुषाची वस्त्रे आणून दिली व रत्नखचित अलंकार घालावयास दिले. मग त्याने स्त्रीवेश टाकून दिला व पुरुष वेश धारण केला. मग मैनाकिनी त्याचा हात धरून त्याला मच्छिंद्रनाथाकडे घेऊन गेली. तिने मच्छिंद्रनाथास इशाऱ्यानेच गोरक्षनाथ भेटीस आला आहे असे सांगितले व म्हणाली, नशीब उघडले म्हणून आज गोरक्षनाथ इथे आला आहे. ह्याच्यामुळे राष्ट्राला मोठे भूषणच आहे. आता मी निष्काळजी झालो आहे, कारण आता हा मुलगा आपला भाऊ मीननाथ याचे उत्तम प्रकारे पालन शोषण करून राज्यकारभारही उत्तम प्रकारे चालवील. मैनाकिनीने त्याला मोहात टाकण्याचा अगदी उत्तम असा डाव टाकला. परंतु तो बेत लक्षात घेऊन तो हसून राणीला म्हणाला, आम्ही शुद्ध वैष्णव आहोत. आम्हाला हे असे भूषण काय उपयोगाचे? विधवेला कुंकुवाची उठाठेव काय करायची? जरी वरवरच गोरक्षाने असे म्हटले तरी जोपर्यंत मच्छिंद्रनाथ ताब्यात मिळत नाही तोपर्यंत तरी पद्मिनी म्हणेल त्याचप्रमाणे वागावे असा विचारच त्याने केला. मच्छिंद्रनाथाने गोरक्षाला कडकडून मिठी मारली व कलिंगेला भरपूर द्रव्य देऊन तिची रवानगी केली. त्यानंतर गुरुने शिष्यास क्षेमकुशल नवल विशेष विचारले. त्यावर गोरक्षांनी आपली संपूर्ण हकीकत सांगण्यास सुरुवात केली व शेवटी हकीकत पूर्ण होऊन तो म्हणाला, आता तुम्हाला सोडून मी एकटा कधीच राहणार नाही. मच्छिंद्रनाथाने त्याची नाना प्रकारची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. तो म्हणाला, मी कायम तुझाच विचार करीत असतो, परंतु काय करणार, न घडावे असे घडले आहे. मारुतीने वचनात मला येथे अडकवून ठेवले आहे, परंतु मला तुझ्याशिवाय करमत नव्हते. अशी अनेक तऱ्हेने गोरक्षाची समजूत तो काढत होता. त्यावर मग गोरक्षनाथ म्हणाला, गुरुदेव, तुम्हाला अनंत शिष्य आहेत, परंतु मला फक्त तुम्ही एकटेच गुरु आहात. तुम्ही जेथे जाल तेथेही तुम्हाला अनेक शिष्य मिळतील व तुमची माया सर्वांना सर्वत्र वाटली जाईल, परंतु मला तुम्ही एकटेच गुरु असल्याने माझी सर्व माया तुमच्यावरच आहे. असे बोलून तो बोलू लागला की, जसे मासे पाण्याशिवाय जगू शकत नाही त्याप्रमाणे माझी स्थिती झाली आहे व मला फक्त तुमचाच आधार आहे. असे म्हणत असतानाच गोरक्षाचे नेत्रातून अश्रू वाहत होते. त्यानंतर मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथाला बराच उपदेश करून त्याचे समाधान केले. त्यांची प्रेमाची बरीच बोलणी झाली. मग दोघांनी एकत्र जेवण व एकाच ठिकाणी निद्रा केली. दुसरे दिवशी नेहमीप्रमाणे प्रातकर्म आटोपून मच्छिंद्रनाथाने एका मांडीवर गोरक्षास व दुसऱ्या मांडीवर मीननाथ यांना घेऊन सिंहासनावर बसून गोष्टी सांगू लागले. आणि या ठिकाणी अध्याय 20 समाप्त होतो. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अध्याय 21 पाहणार आहोत. धन्यवाद.